हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर संध्याकाळचे 8 वाजले होते. मस्त जेवण करून आम्ही निघालो. अमरावतीमध्ये थायलंड उत्सव आला आहे ते पाहासाठी. खूप रील्स पाहिली होती याची, तर मग आम्ही पण पाहासाठी आलो. तर इथे येऊन पाहिलं तर इतक्या गर्दी होती गाईज, कारण खूप अशा गाड्या लागल्या होत्या. अंधार पण होता. मग नंतर इथं आलो आम्ही थायलंड उत्सव पाहायला. तर त्याच्यानंतर इथं तिकीट पण आहे, 20 रुपये तिकीट आहे. मग आधी पहिले तिकीट काढून घेतली. तिकीटच्या तिथे खूप रांग लागली होती. मग मस्त अशी तिकीट काढून घेतली. तर हे पहा, इथं 20 रुपयाचं हे तिकीट म्हणजे कूपन आहे गाईज. ते आपल्याला कूपन देतात, मग त्याच्यावर नाव नंबर लिहा लागते, मग काही गिफ्ट भेटेल. तर मग मस्त असं एंटर केलं तर इथं पास एंटर झाल्यास मस्त इथं असं सर्कस दिसलं. नंतर इथे एंटर करताच मस्त गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या गाईज. नंतर मला इथे हे एक ताई दिसले जे ब्लॉगिंग करत होती. मग मी तिचा पण व्हिडिओ घेऊन घेतला. इथं खूप सारे लोक असे व्हिडिओ काढत होते. नंतर असं अंदर गेली तर पाहिलं तर इतकी गर्दी, आणि इथं खूप छान असे डेकोरेशनचं सामान होतं, तुम्ही पाहू शकता. मस्त असं गणपती बाप्पा, गौतम बुद्ध, हे डेकोरेशनचं सामान आहे गाईज. खूप छान आहे. महागही खूप आहे. तर आपल्याला घ्यायचं नव्हतं, तर आम्ही काही प्राईस काही विचारली नाही. त्याच्यानंतर तिकडे पण असे खूप सारे दुकान लागले होते. नंतर हे पाहून घ्या तुम्ही, डेकोरेशनचं सामान. मी तुम्हाला खूप सारे असे दुकान दाखवते. नंतर इथं असं बेट पण होता. इकडे पण तेच डेकोरेशनचं सामान आहे. छोट्या छोट्या बॅग पण आहे इथं, पण महाग खूप आहे. मग त्याच्यामुळे आम्ही तर काहीच नाही घेतलं. इथं फक्त पाहायला आलो होतो. इथे तुम्हाला ड्रेस पण भेटून जाईल. सोफा पण होता गाईज. इथं पाहू शकता तुम्ही, खूप मोठे मोठे असे सोफे आहे. नंतर इथं साईडला बुकचं दुकान पण होतं. तर मी म्हटलं चला मग आता आपण एक बुक पाहून घेऊ. तर पहिले तर इथं पेंटिंग पाहिली. 7 घोड्याची पेंटिंग पाहिली गाईज. नंतर हे 100 रुपयाला होती वाटते पेंटिंग. नंतर इथं बुक पाहिले खूप सारे. त्याच्यानंतर मग मी म्हटलं मी पण पाहून घेते काही बुक. तर इथं असे बुक पाहत होती मी. तर मला एक फेमस अशी गुन्हाव का देवता, म्हटलं ते बुक आहे की नाही इथं पाहून घेते. तर मला इथं भगवद्गीता पण भेटली. नंतर मग असं खूप शोधलं, तर त्याच्यानंतर मग मला इथं समोरच गुन्हाव का देवता दिसली गाईस. तर हे पहा, खूप छान अशी बुक आहे. तुम्ही वाचली का कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मी बुक वाचणार आहे. तर त्याच्यानंतर इथं पहा, खूप खूप सारे असे बुक आहे. हे मनोविज्ञान पण आहे, धनसंपत्ती. तर त्याच्यानंतर इथं अशी बुक पाहिल्यानंतर मग आलो आम्ही समोर पाहतलं तर डायनिंग टेबल होते गाईस. खूप छान छान असं सामान आहे इथं. आणि आणखी इथं गाडी पण पाहायला भेटली गाईस. पाहू शकता तुम्ही किती मोठी गाडी आहे हे. आणखी इथं 2-3 अशा मोठ्या गाड्या होत्या. त्याच्यानंतर इथं स्कूटी पण आहे. इथं गाड्या पाहिल्या मस्त. इथे डेकोरेशनचं सामान खूप छान छान आहे गाईस इथं. तर इथं हे पहा, खुर्ची, लाकडाची बनलेली खुर्ची आहे. हे मस्त आराम करायची खुर्ची आहे. इथं तुम्हाला सगळंच पाहायला मिळणार. डायनिंग टेबल, गाडी, कपडे, खायचं पण सामान. तर इकडं पण हे मस्त सोफा सेट आहे. तर सगळंच पाहून घेतलं. तर हा पण एक सोफा सेट आहे. माझी फ्रेंड आहे तिथं बसली होती, मग इकडे पण मी बसून घेतली. 65,000 रुपयाचा सोफा आहे गाईस तो. त्याच्यानंतर इथं खूप गर्दी होती.
तर इथं खूप छान असं लाकडाचं सामान आहे. हे पहा घरी स्वयंपाक करायचं मस्त असं. तर बेलन पण आहे इथं. केवढा चिल्लावर आला. तर गाईस ही पोळी बनवायचं आहे. याच्यामध्ये अशी पोळी ठेवायची, मग ते गोल बनते. नंतर इथं हे पाक आपल्या घरी जो खजाना असेल ना, तो खजाना ह्या डब्यामध्ये ठेवायचा. खूप छान असा डब्बा आहे इथं. नंतर मस्त असे हे पहा, हे प्रेस आहे. तर साईडला तर तो चाकू आहे, बंदूक पण आहे. डेकोरेशनसाठी खूप छान असं सामान आहे गाईस. हे प्रेस 800 रुपयाला होती. त्याच्यानंतर त्यांना आम्हाला खोलून दाखवलं तर पहा किती मस्त अशी डान्स करते. खूप छान आहे ते. इथं गाडी पण होती, रेल्वे पण होती गाईस. हे पहा बंदूक. नंतर इथं लहान लेकराचं खेळाचं सामान. आणि हे पहा याच्यामध्ये पण तुम्ही खजाना ठेवू शकता तुमच्या घरातला. तर इथे छोटे मोठे खूप सारे असे डबे होते. मी सगळे डबे असे ओपन करून पाहिले. एक सामान पाहिलं गाईस. घ्यायचं तर काही नव्हतं, पण सगळं सामान पाहिलं कसं आहे. तर इथं मला ह्या खूप छान असा हा डब्बा दिसला. हा डब्बा पहा असं 3 याच्यामध्ये उघडते. खूप मस्त आहे. तुम्ही या नक्की हे पाहासाठी. पहा गाईस किती मस्त ओपन होते हा डब्बा. नंतर इथं समोर चेसचं पण सामान दिसलं. चेसचा बॉक्स आहे गाईस हा. मस्त आहे. नंतर इथं हा मसाल्याचा डब्बा. हा पण खूप छान आहे. इथे छोटा पण मसाल्याचा डब्बा आहे. इथे सगळं फक्त बॉक्स ओपन करू पाहत होतो आम्ही. नंतर इथं खलबत्ता पण आहे. हे नाही माहीत मला काय आहे. तर हे मला वाटतं कुंकू ठेवायचं आहे वाटते. नंतर इथं आम्हाला ग्लास पण दिसले लाकडाचे. तर आम्ही असे 2 ग्लास करून चेअर्स केला. तर त्याच्यानंतर तो आम्हाला साईडचे जे दुकानवाले आहेत ते म्हणतात इथं फोटो व्हिडिओ काढणं मनाई आहे. मग काय ठेवून दिले ग्लास. आणखी निघालो समोर. मग समोर येऊन पण हे पहा खूप छान असं लाकडाचं सामान आहे. मग नंतर इथं मस्त असं कपाट पाहिलं. हे सगळं सामान मला ते मंजुलिकामध्ये नाही का, त्याच्यामध्ये असतात हे सर्व सामान. कशासारखं दिसत आहे हे पण. इथं असे डब्बे. नंतर इथं पण हे डेकोरेशनचं सामान होतं काहीच. तर ह्या खूप छान असं गणपतीचं आहे. नंतर हे विचारलं कितीला आहे तर 600 रुपयाला म्हणे. हे खूप छान असं गणपतीचं. हे डेकोरेशनसाठी खूप छान आहे. नंतर हे मला नाही माहीत काय आहे. तर नंतर इथं पण हा पहा राजा महाराजासारखा सोफा आहे. झुला आहे. इकडं पण इयरिंग. आणखी हा 500 रुपयाला हार आहे म्हणे. 250-150 रुपयाला हे इयरिंग आहे. खूप सारे लोक घेत होते. आम्ही फक्त पाहिलं, कारण आमच्याजवळ पैसेच नव्हते. तर त्याच्यामुळे आम्ही तर काही घेतलं नाही. आणि पैसे असले असते तरी काही नसतं घेतलं, कारण खूप महाग आहे. नंतर इकडे आलो आम्ही दुबईच्या स्टॉलवर. तर इकडे हे पहा बकलावा. बिग बॉसमध्ये फेमस झाले होते असे तान्या मित्तचं बकलावा पण आहे इथं गाईस. तर पाहू शकता. हे पण खूप महाग होतं. नंतर इथं अफगाणिस्तानचा पण स्टॉल होता. हा तो दुबईचा स्टॉल आहे. तर हे थायलंडचा स्टॉल आहे. गर्दीच खूप होती गाईस. तर त्याच्यामुळं मग इतकं काही बरोबर शूट करता आलं नाही. इकडे ड्रेस पण आहे. पाहू शकता तुम्ही. खूप छान असे ड्रेस आहे. रात्रीच्या टाईमला खूप गर्दी होती इथं. 150 रुपयाला पिन. बाहेर तर 50 रुपयालाच भेटते ते पिन. नंतर हे आहे ना, हे मला समोरचं तर नाही माहीत काय तर, पण ते
हे जे निळ्या कलरचं दिसत आहे ना, हे निळे फुलं असतात ना, ते आहे वाटते वाढलेले. नंतर इथं ड्रायफ्रूट पण होते. हे अफगाणिस्तानचे ड्रायफ्रूट आहे म्हणे. हे पहा अफगाणिस्तानचं. नंतर हा दुबईचा स्टॉल आहे. इथं लहान लेकराचे खूप सामान आहे खेळासाठी. नंतर हे चॉकलेट, दुबईची चॉकलेट 20 रुपयाला एक होती गाईज. नंतर हा 250 रुपयाला केक होता. 150-250 रुपये म्हणे. अफगाणचा केक आहे हा. नंतर इथं समोर असे खूप सारे दुकानं होते. असे दुरून दुरून काढले. गर्दी पहा किती, चालताही नव्हतं येत. आपण असं आपापच समोर चाललो होतो, इतकी गर्दी होती. नंतर काय एक कूलर दिसला, त्याच्या खाली उभी होऊन गेली आणि बस लोकांना पाहत होती लोक काय करत आहेत. त्याच्यानंतर इथं 5D प्रिंटिंग दिसली मला, तर मग मी तिथे गेली. मस्त अशी, हे पाहू शकता किती खूप छान अशी पेंटिंग आहे. मग इथं हे परफ्यूम पण होतं. एका परफ्यूमचा वास घेऊन पाहिला तर दारूसारखाच येत होता, मग ठेवून दिला. त्याच्यानंतर मी काही परफ्यूम पाहिले नाही, मग समोर गेली तर मस्त असे बॅगा. इथं सगळंच सामान भेटून जाणार तुम्हाला. बॅग, चप्पल, कपडे. नंतर इथं खायचं पण सामान होतं. हे सगळं एक एक करून टेस्ट करून पाहिलं. घेतलं तर काही नाही, पण टेस्ट मी सगळंच केलं याच्यामधलं. ते आपल्याला टेस्ट करायला पण देतात. इथं समोर आलं तर ते आईस्क्रीम. अरे, आणि मग इथं मला आदिवासी हेअर ऑइल पण दिसलं. त्याच्यानंतर इकडं समोर साडी पण होती. साडीची 1800 रुपये, नाही 2100 रुपयाची साडी म्हणे. हे मला नाही माहीत काय आहे. तर हे मॅजिक असं काहीतरी लिहिलं होतं तिथं. तर हे नाही माहीत गाईज मला काय आहे. तर त्यानंतर इथं मी पाहिलं हे काय आहे, मला काही समजलं नाही. मग मी समोर चालले गेले, पण व्हिडिओ काढला मी गाईज. काय आहे तर मला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. हे पहा खूप छान असं दिसत होतं. त्याच्यानंतर इकडे बांगडीचं दुकान. आणखी हे मंचुरियन मसाला होता. हे पण 60 रुपयाला एक म्हणत होते वाटते. नंतर इकडे हे पाव खूप छान असा हलवा होता. हे पण मी टेस्ट करून घेतलं. मंगळसूत्र पण होतं गाईस इथं. नंतर इथं जिमचं पण काही सामान होतं. मसाज चेअर, कपडे. खूप मोठा झाला असता ब्लॉग, त्याच्यामुळे असं शॉर्टमध्ये काढून घेतलं. नंतर इथं लोणचं पण होतं, मिरचीचं, हिरव्या मिरचीचं, लाल मिरचीचं. आणखी हे नाही माहीत मला कशाचं लोणचं आहे. तर हे पण टेस्ट करायला देत होते, पण हे लोणचं नाही टेस्ट केलं मी. नंतर इकडं लहान मुलांसाठी बुक पण होते गाईज. आणखी हे 100 रुपयाला मध्ये अंगठी बनवून देत होते. नंतर इथे हे नेकलेस, किचन पहा खूप छान. किचन पाहून घेतले आम्ही. इकडे मसाला आणि इकडे पहा फूट मस्त डेकोरेशनसाठी ठेवता येते घरामध्ये. सगळंच होतं इथं. भेंडी पण होती, कारले पण होते. नंतर हे पण टेस्ट करून घेतलं मी. नंतर इकडे पहा हे मशीन, जे घरी आल्यावर काम नाही करत, हे पण मशीन होती तिथं. हे मशीन कोणा घेतली होती कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मी पण घेतली होती एक वेळा हे मशीन. तर इथं हे 150 रुपयाला गजरे होते.
नेकलेस, इथं पण बुक स्टॉल लागला होता. नंतर इथं गाणे पण चालू होते. त्यातून तर काही लोक इथं बसून गाणे ऐकत होते. पाहू शकता काहीच गाणे, डान्स असं सगळंच आहे. खूप छान असा डान्स करत होता. इकडे चेअर पण होते. नंतर हे पहा, हे लहान मुलांसाठी खेळासाठी पण आहे इथं. तर इथं लोक, तिथं गाणे चालू होते, लोक उभे राहून किंवा बसून ऐकत होते. नंतर इकडे खूप सारे असे स्टॉल लागले आहे जेवणाचे. आम्ही ते जेवण करून आलो होतो, त्याच्यामुळं आम्ही काही खाल्लं नाही. आणि इकडे मस्त अशी डॉल दिसली मला. हे पहा, खूप छान अशी किचन आहे. डॉलचं कप पण आहे. खूप सारं दुकान आहे गाईज. आणि गर्दी पण खूप होती, रात्री गेलो होतो म्हणून. आणखी इथे छोटे छोटे पण कप होते, डेकोरेशनचं सामान. पाहू शकता तुम्ही गर्दी किती आहे. आम्हाला 8 वाजता गेलो तर 10 वाजता बाहेर निघालो आम्ही, इतकी गर्दी होती. म्हणजे एक एक स्टॉल पाहिला, त्याच्यामुळे खूप टाईम लागला. मस्त अशी गौतम बुद्धाची मूर्ती. आणखी हे पहा, ते इकडे साईडला पानचं दुकान होतं. मग मस्त असं बाहेर निघालो. मग नंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच गाईस. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही जातो आता घरी. बाय. तर रात्रीचे 10:30 झाले होते. इतके पाय दुखत होते, त्याच्यामुळं मग ॲटोनंच आम्ही निघून गेलो घरी. तर बाय गाईज.